आजची बॅग तयार करण्यासाठी आपण जुन्या ड्रेसमधून हे कापड घेऊन नॉन-ओव्हनला जोडून घेतलेलं आहे। या दोन्ही पीसची रुंदी 15 इंच आणि उंची 15 इंचच आहे। प्रथम आपण आता एक पीस घेऊन मध्यावरती फोल्ड करून घेऊया। फोल्ड केल्यानंतर आता खुल्या बाजूकडून आपण उभे 3 इंच अंतर आणि वरच्या बाजूला आडवे 3 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि ही तिरकी रेषा आपण आता जोडून घेऊया। आता हा भाग आपण कट करून घेऊ। आता आपण बॉटम कट करून घेऊया। बॉटम साठी आता आपण उभे 2.5 इंच आणि खालच्या बाजूला 2.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि हा चौरस आता आपण आखून घेऊया। आता हा चौरस आपण कट करून घ्यायचा आहे। कट करून घेतल्यानंतर आपल्याला हा आकार मिळालेला आहे। याच आकारात आपण आता हा दुसरा पीस घेऊन खाली ठेवायचा आणि खालचा पीस कट करून घ्यायचा आहे। आता आपण हे दोन्ही पीस कट करून घेतलेले आहेत। आता आपण ही 4 इंच रुंदीची एक पट्टी वेगळ्या रंगाची कट करून घेतलेली आहे। ती मध्यावरती अशी फोल्ड करायची आणि उलट बाजूकडून ही पट्टी आता आपण जोडून घ्यायची आहे। 1/2 इंच अंतरावर अशी ही पट्टी जोडून घेतलेली आहे। आपण मेन पार्ट फोल्ड करायचा नाही। ही पट्टी दोनदा फोल्ड करून यावरती आता आपण हा गोट घालून घ्यायचा आहे। हा गोट घालून घेतल्यानंतर जास्तीचा साइडचा भाग कट करून घेऊया। या भागाप्रमाणेच आपण दुसरा पण भाग तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आपण आता याला एक लूप जोडणार आहोत। त्यासाठी मध्यावरती असा एक फोल्ड करून घ्यायचा हा भाग आणि मध्यावरती एक खूण करून घेऊया। त्यानंतर 4 इंच रुंद आणि 7 इंच लांबीची ही पट्टी घेतलेली आहे। ती अशा प्रकारे फोल्ड करून याला आपण दोन्ही बाजूंनी शिलाई करून तयार करून घेऊया। आता आपण ही पट्टी तयार करून घेतलेली आहे। या पट्टीचा आपण मध्य काढून घेऊया। मध्य काढल्यानंतर एकदा अशी फोल्ड आणि एकदा दुसऱ्या बाजूने अशी फोल्ड करून आता हा आकार आपल्याला मिळालेला आहे। या आकारावरती आपण आता शिलाई करून घेऊया। थोडी पुढच्या टोकाला शिवून घेतल्यानंतर आपलं हे लूप तयार झालेलं आहे। त्यानंतर आता ही 4 इंच रुंदीची पट्टी घेऊन फोल्ड करून पहिल्या भागाप्रमाणेच आता उलट बाजूकडून आपण ही जोडून घेऊया। त्यानंतर आता आपण ही पट्टी एकदा फोल्ड आणि दुसऱ्यांदा पुन्हा एकदा फोल्ड करायची आहे आणि मध्यावरती आपण खूण केली होती त्यामध्ये ही पट्टी ठेवून अशा प्रकारे बंदिस्त करून घ्यायची आहे। शिवून घेतल्यानंतर आता आपण हा भाग असा वरती ठेवून यावरती पण आपण चारही बाजूंनी शिलाई करून घेऊया आणि जास्तीचा साइडचा भाग कट करून घेऊया। आता आपली ही पट्टी छान तयार झालेली आहे। आता हा दोन्ही सुलट पार्ट आपण एकमेकांवरती ठेवून इथून इथपर्यंत खालच्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पण शिलाई करून घ्यायची आहे। या तिन्ही बाजूंना शिलाई केल्यानंतर आता आपण बॅगचे बॉटम तयार करून घेऊया। अशा प्रकारे हे बॉटम पकडून आपण यावरती शिलाई करून घ्यायची आहे। आता आपले हे दोन्ही बॉटम तयार करून झालेले आहेत। आता आपण बॅगसाठी बंद तयार करणार आहोत। बंद तयार करण्यासाठी 4 इंच रुंदीची ही पट्टी घेतलेली आहे। लांबी आपण अंदाजे घ्यायची आहे। नंतर त्यासाठी आपण हा पीस मध्यावरती असा फोल्ड करायचा, एका बाजूला थोडे अंतर सोडायचे बंदाचे आणि यावरती आता आपण 1/2 इंच अंतर ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। आता या भागावरती आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे। आता पुढचा बंद तयार करण्यासाठी आपण आता
आपल्याला हव्या तेवढ्या आकारात आपण हा बंद तयार करू शकतो. आपण याची लांबी बंदाची 22 इंच ठेवलेली आहे. 22 इंच अंतर मोजून ही पट्टी आपण आता फोल्ड करून पुन्हा जोडायची आहे आणि या पट्टीला आपण दुसरी पट्टी जोडणार आहोत. त्यासाठी यावरती अशी एकदा शिलाई करून घ्यायची, दाबटीप घालून पुन्हा ही पट्टी लांब आपण तयार करून घेतलेली आहे आणि पुढचा भाग आपण असाच जोडून घेतलेला आहे फोल्ड करून. पुढचा बंद आपण नंतर जोडूया, त्या अगोदर आपण ही बॅग सुलट करून घेऊया. सुलट केल्यानंतर आता आपण ही पट्टी एकदा फोल्ड आणि पुन्हा एकदा फोल्ड करून यावरती शिलाई करून घ्यायची आहे. बॅगचा भाग फोल्ड करायचा नाही, फक्त पट्टी फोल्ड करून आपण या पूर्ण पट्टीला शिलाई करून घेऊया. आता एका बाजूचा हा बंद आपला तयार झालेला आहे. आता दुसऱ्या बाजूचा बंद तयार करण्यासाठी आपण जेवढा एक बंद तयार झाला आहे तेवढाच आपण दुसरा पण बंद तयार करून घ्यायचा आहे अंतर मोजून, त्या बंद इतकंच. आता हे कापड आपण व्यवस्थित अंतर मोजून घ्यायचं आहे. जास्तीचा भाग आता कट करून घेऊया बंदाचा. अर्धा इंच अंतर आपण जास्त ठेवायचं आहे, कारण ते आपल्याला बंद जोडण्यासाठी लागणार आहे. आता या दोन्ही सुलट बाजू एकमेकांवरती ठेवून यावरती एक शिलाई करून घ्यायची आणि दाबटीप घालून घ्यायची. दाबटीप घालून घेतल्यानंतर हा बंद आता आपण फोल्ड करून यावरती पूर्ण शिलाई करून घेऊया. अशा प्रकारे आपले हे दोन्ही बंद आता आपले तयार करून झालेले आहेत आणि एक लाकडी बटन पण आपण जुन्या ड्रेसमधून घेतलेलं आहे, ते जोडून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आतमध्ये सुंदर अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे. आपल्याकडे जर नॉन-ओव्हन उपलब्ध नसेल तर आपण प्लास्टिक गोणी किंवा नॉन-ओव्हनच्या बॅग मिळतात त्यांचा वापर केला तरी चालेल. अशा प्रकारे सुंदर अशी आपली ही आकर्षक रंगात बॅग तयार झालेली आहे. बॅगचे बॉटम पण खूप रुंद आणि सुंदर तयार झालेले आहेत. शिवून झाल्यानंतर आपली ही बॅग वरच्या बाजूला 14 इंच रुंद, उभी 12 इंच आणि बॉटमच्या बाजूला 10 इंच रुंदीची झालेली आहे. त्याचबरोबर आपल्या ह्या बॅगचे बॉटम 5 इंच रुंदीचे तयार झालेले आहेत. सुंदर अशी आपली ही बॅग नक्की शिवून बघा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.